अमरावती शहर पोलिसांकडून लोकशाही भवन येथील मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे। बियाणी चौक ते विद्यापीठकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सोमवारी 3 जून रोजी दिली। बियाणी चौक मार्गे जाणाऱ्या नागरिकांनी वाहतुकीसाठी चपराशीपुरा मार्गाचा वापर करावा, तसेच स्मार्टीकडून येणाऱ्या वाहनांसाठी विद्यापीठ चौकात डायव्हर्शन करण्यात आले आहे। त्यांनी टेंडर कॉलेजकडून चपराशीपुरा मार्गे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा। ॲम्ब्युलन्स, पोलीस यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी सूट देण्यात आली आहे। निकाल ऐकण्यासाठी येणारे ज्यांना निकाल ऐकायचा आहे त्यांच्यासाठी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर दूर स्टॉपिंग पॉईंट करण्यात आला आहे। त्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच लोकशाही भवनात प्रवेश देण्यात येईल। पार्किंगकरिता कृषी संकुलात व्यवस्था करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले। मतमोजणी केंद्रावर कोणालाही मोबाईल, लॅपटॉप याची परवानगी नाही। माध्यम प्रतिनिधींना केवळ मीडिया सेलपर्यंतच इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा उपयोग करता येणार आहे, असेही पोलीस आयुक्त म्हणाले। सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, कायदा हातात घेऊ नये। निकालानंतर ज्यांना जल्लोष करायचा आहे त्यांनी आपल्यापुरता करावा। सार्वजनिकरित्या परवानगी न घेता जल्लोष साजरा केल्यास गुन्हा दाखल होणार असल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी सांगितले। शहरात प्रमुख चौकात काही फिक्स पॉईंट करून तेथे देखील बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। यासह प्रमुख उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या शहरातील कार्यालयावर देखील पोलीस बंदोबस्त असेल। सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर पोलिसांची नजर आहे, तसे आढळल्यास कारवाई केली जाईल। निवडणूक निकालानंतर कोणालाही परवानगी न घेता मिरवणूक काढता येणार नाही। तसेच निवडणूक निकालाच्या दिवशी ड्राय डे घोषित असल्यामुळे सर्व बार आणि दारूंचे दुकान बंद राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले। कायदा व नियम मोडल्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील पोलीस आयुक्त म्हणाले। याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले, पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे। जवळपास 200 अधिकारी आणि 1400 पोलीस कर्मचारी, SRP, होमगार्ड असा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। आपल्यामार्फत परत मी आव्हान करतो लोकांना, नागरिकांना, कोणत्याही प्रकारच्या अफवाला कोणी बळी पडू नये। सोशल मीडियामध्ये कोणी खोटे मेसेजेसचा प्रसार करू नये। असं काही असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला, नियंत्रण कक्षाला 112वर कळवावे किंवा सायबर सेलला माहिती द्यावी। 1930 या नंबरवर कॉल करावा आणि कोणी खोटी माहिती सांगून काही लोकांमध्ये भ्रम पैदा करत असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये सर्वांना सूचना दिलेल्या आहे। पोलीस पेट्रोलिंग पूर्ण शहरात राहील। वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेचा जे आहे आढावा घेण्यात आलेला आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।